बातमी आपण बघणार आहोत, थेट जाणार आहोत अधिवेशनामधल्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत। कारण आज अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि आज विरोधकांनी दिवसाच्या सुरुवातीलाच मराठा धनगर आणि मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आज त्यांनी ठिय्या आंदोलनही केलं। पण मुख्यमंत्र्यांनी पहिला दिवस हा शोक प्रस्तावासाठी राखीव असल्याचं सांगत आपलं भाषण सुरू केलं। या विरोधकांनी घोषणाबाजीचाही प्रयत्न केला, पण मुख्यमंत्री शोक प्रस्तावावर ठाम राहिले। मुख्यमंत्र्यांनी यावेळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळाही दिला। विरोधकांनी देखील शोक प्रस्तावावर भाषण केली। शोक प्रस्ताव आहे, शोक प्रस्ताव आहे, शोक प्रस्ताव आहे, शोक प्रस्ताव आहे। भारताचे माजी पंतप्रधान, तुम्हाला संधी देतो, आज आपण काही भारतरत्न, आज आपण नाही माननीय विरोधी पक्ष नेते, शोक प्रस्तावाच्या दिवशी आपण काही घेत नाही असं कशाला करता? आजपर्यंतचा आपला हे आहे, पायंडा आहे, आपला पायंडा आहे, पण आजपर्यंतचा प्रथा आणि परंपरेला धरून चला आज आपण दुसरं कुठलंही कामकाज घेत नसतो। सरकारने कारण मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आम्ही सद्यस्थितीत काय होईना किती टक्के आरक्षण देणार आहोत याच्याबद्दल चुप्पी साधलेली आहे। पण आमची मागणी आज आहे की आजच सभागृहामध्ये सरकारनं जो मंत्रिमंडळानं राज्य मागास आयोगाचा अहवाल स्वीकारलाय त्याचा ॲक्शन टेकन रिपोर्ट आजच सभागृहामध्ये सादर करावा। या आरक्षणासंदर्भात सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी आहे, परंतु सरकारची इच्छाशक्ती आहे का हा खरं महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे याच्यावर चर्चा होण्याची अत्यंत आवश्यकता आहे। पुढच्या काळामध्ये हा महाराष्ट्र शांत राहायचा असेल तर मराठा समाजाला शासनानं तातडीनं आरक्षण देणं गरजेचं आहे आणि ते पण कायद्याच्या चौकटीमध्ये आणि कोर्टात टिकणारं असं हे आरक्षण असलं पाहिजे, अन्यथा मराठा समाज आता शांत बसणार नाही, एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो। देखिए, जब सरकार ये कहती है सबका साथ सबका विकास, तो कैसा होगा सबका साथ सबका विकास? जब आप मराठाओं को रिजर्वेशन दे सकते हो तो मुसलमानों को रिजर्वेशन क्यों नहीं? आपण त्या आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आणि विरोधकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपण बघितलं। आणि आता पुढची बातमी आहे शिवसेनेसंदर्भातली, कारण समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं जावं अशी शिवसेनेची मागणी आहे आणि त्या संदर्भात आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतलेली आहे। हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव जाहीर करण्याची मागणी केली। आणि आता मुंबई नागपूर जोडणारा हा अखंड महाराष्ट्राला जोडणारा असा पद्धतीचा महामार्ग आहे आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव या महामार्गाला द्यावं अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली।